नमस्कार, स्वागत आहे तुमचे द नॉलेज जंक्शन अपडेट्स या चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या संदर्भात जी आर आलेला आहे। महिलांना व मुलींना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत। त्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमा होणार आहेत। या संदर्भात आपण अर्ज कोठे करायचा, कसा करायचा आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, त्याच्या तारखा काय आहेत, त्यासाठी पात्रता कोणती आहे याची संपूर्ण माहिती आपण या जी आर मध्ये पाहूयात। चला तर मग सुरुवात करूयात। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पनात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली। या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली। यासाठी या योजनेत अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। तर या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी वर्षाला टोटल 2,50,500 रुपये पेक्षा कमी आवक असा निष्कर्ष आहे। या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे। यासाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे। चला तर मग बघूयात या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय काय हवी आहे। तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। तिसरे आहे वयाचे किमान 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। चौथी पात्रता आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। आणि पाचवी आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। अजून बघूया या योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, दुसरा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड, तिसरा आहे तो लाभार्थी त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असला पाहिजे। चौथा आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे। पाचवा आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।